शेतकरी आंदोलनाचा मोर्चा मुंबईत जिल्हाधिकारी कचेरी आणि अंबानी कार्यालयावर निदर्शनं करण्यासाठी ठाणे इथं आल्यावर ठाण्यातील मुलुंड चेक नाका इथं विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलनकारी जथ्याचं स्वागत केलं आहे। शेतकरी आंदोलनाला ठाण्यातील जनतेनं पाठिंबा दर्शवला आहे। शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, कामगार विरोधी कायदे रद्द करा, अंबानीच्या जिओ सिमवर बहिष्कार घाला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। सुमारे 70 गाड्याहून आलेले शेतकरी मोर्चा प्रतिभा शिंदे, किशोर धमाले यांच्या नेतृत्वाखाली आले होते। यावेळी आंदोलनाची संघर्ष समिती, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, स्वराज्य अभियान, म्युनिसिपल लेबर युनियन, वाल्मिकी विकास संघ, शोषित जन आंदोलन, लोकराज्य संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती इत्यादी विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते। विश्वास उडगी, जगदीश खैरालिया, डॉक्टर संजय मंगला गोपाळ, सुब्रतो भट्टाचार्य, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, बिरपाल भाल, गिरीश भावे, गिरीश साळगावकर, नरेश भगवाने सहित ठाण्यातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। ज्या पद्धतीनं सरकारनं 5 जूनच्या दिवशी हे कायदे केलेत, कोणालाही विचारात न घेता आणि या देशामधल्या लोकशाहीचा पूर्णपणे घात करत, यांनी संविधानाची पायमल्ली करत यांनी जे कायदे पारित केले, या कायद्यांच्या संदर्भामध्ये गेल्या 27 दिवसापासून हजार शेतकरी दिल्लीच्या 4ही सीमांवरती बसलेले असताना सुद्धा सरकार मात्र या पूर्ण देशामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भ्रम फैलवण्याचं नाटक करत आहे। आणि म्हणून आणि सतत आमच्यामध्ये चर्चेच्या वेळेस आम्हाला सांगत असतं की आमची मजबुरी समजून घ्या। या सरकारची मजबुरी जर अंबानी आणि अडाणी असेल आणि हम दो हमारे दो नारे त्यावेळेस दिले गेले होते, यावेळेचा नारा हम दो म्हणजे मोदी आणि शहा, हमारे दो म्हणजे अडाणी अंबानी असेल तर मग त्याच्यावरतीच आपण पोचलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की अंबानी अडाणी, तुमची भूक जास्त असेल तर धरतीचं पोट फाडून अन्न उगवणारा शेतकरी जसं उगवण्याचं तंत्र जाणतो तसं कापण्याचं पण तंत्र जाणतो। आणि म्हणून तो इशारा द्यायला आज आम्ही इथे मुंबईच्या आर्थिक राजधानीवरती आलेलो आहोत। आणि इथे केंद्र सरकार आणि त्याच्या कॉर्पोरेट घराण्यांना हा इशारा देत आहोत की ही लढाई आरपारची होईल जर तुम्ही हे कायदे रद्द केले नाहीत आणि वीज विधेयक जर तुम्ही मागे घेतलं नाही तर। आम्ही पूर्ण नरेंद्र तोमरांच्या पत्राला पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे। ते उत्तर न देता आम्ही येऊ करू, हमने तो किया हे सांगू नका। तुम्ही MSPचा कायदा केला का सांगा। तुम्ही या देशामध्ये कॉर्पोरेट फार्मिंग करताना ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये जाण्याबद्दलची गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये घातली का? तुम्ही सगळं कॉर्पोरेटच्या फायद्याचं केलं, आम्हाला शेतकऱ्यांच्या फायद्याचं सांगा। निवडणुकीच्या वेळेस तुम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू म्हटले, C2+ करू म्हटले, आज तुम्ही प्रत्यक्षामध्ये काय केले? त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ह्या देशामधल्या जनतेला भ्रमित करण्याचं, खोट्या राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांना आपल्या बाजूनं झुकवायचं आणि काम मात्र अडाणी, अंबानी, नेस्ले, वॉलमार्टचं करायचं, हा धंदा चालणार नाही हे शेतकऱ्यांनी सांगितलं। गाठ शेतकऱ्यांशी आहे।